नमस्कार मंडळी. माझं नाव बालाजी दावणगावे. मी आता सध्या आपल्याला शॉप चालू करून झाले बघा टोटल 18 दिवस. ठीक आहे. तरी आपण आता काय करणार आहे, आता आपल्याला गावाकडे वगैरे जायचंय. आपल्याला गावामध्ये आपल्या आता चालू आहे बघा सरपंचाची निवडणूक येणार आहे. गावामध्ये खूप मजा आहे. तरी आपल्या गावचा विकास एवढा एवढा ठीक आहे. गावचा विकास काय स्वतःचा विकास नाहीये. माझ्या स्वतःला माझ्याकडे राहण्यासाठी घर नाहीये. ठीक आहे. पत्राचं घर आहे माझं. घरकुल आलं नाहीये. ठीक आहे. घरकुल शासनाकडून आलं, जे सरकारमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत आपले, त्यांच्याकडून आलं, पण आमच्यापर्यंत आलंच नाही आहे. ठीक आहे. तरी मी एक जागरूक नागरिक असल्यामुळे मला पण वोटिंग आहे. तरी माझं सरकारला आमच्या गावच्या सरपंचांना माझं काय म्हणतात, एक आव्हान आहे, ह्या युवा पिढींना एकदा चान्स द्या. सर्वांना राजकारणामध्ये चान्स द्या. सर्वांचे जे म्हणजे त्यांचे ठीक आहे, त्यांनी थोडंसं मार्केट बघितलं आहेत ना, त्यांना सर्वांना चान्स द्या. त्यांना सरपंच बनवा, त्यांना पॅनलमध्ये घ्या. आपल्या गावामध्ये खूप सारे आहेत जे योग्य आहेत की त्याने सरपंच झाल्यानंतर गावासाठी काहीतरी करतील. अशा लोकांना द्या. तुम्ही आतापर्यंत काय केले आम्हाला सर्व माहिती आहे. ठीक आहे. आमचा जन्म जरी 99चा असला तरी ना, आम्ही टोटल 25 वर्ष जगले. ठीक आहे. आमची अर्धी लाईफ जगले आम्ही. तुम्हाला बघूनच आम्ही मोठं झाले. तरी तुमची विचारधारा जे आहे ना ठीक होती. ज्या टायमाला ज्या म्हणजे टाईमच्या जी गोष्टी असतात ना, त्या टायमाला तुम्ही चांगले होतात. पण आता गरज आहे नवीन पिढींना संधी देण्याची. तर तुम्ही साईडला व्हा थोडंसं. आम्ही येत आहे. मी बालाजी दावणगावे. मी आज तुम्हाला शब्द देतो, इथून मी काहीतरी माझ्याकडून गावासाठी होण्यासाठी मी माझे 99% प्रयत्न करतो. ठीक आहे. तरी आपण सर्वांनी गावातले जे जे प्रॉब्लेम्स आहेत ते रेकॉर्ड करा. झालं तर मला सेंड करा, मी पोस्ट करतो. नाही तर मला येऊन माझ्यासोबत डिस्कस करा. मी सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आपल्या गावामध्ये ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच जे बी आहेत, आमदार खासदार जे पण आहेत, त्यांच्याकडे काहीच नसतं. फक्त आहे ते लोकनियुक्त सरपंच जे आहे त्याच्यावरती आपण काम करायचं आहे. ठीक आहे. हे झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे, एक असतो माहितीचा अधिकार म्हणून असतो. मी ह्याच्यावरती अभ्यास करत आहे. ठीक आहे. मला काही गोष्टी माहीत आहेत, काही गोष्टी माहीत नाही आहेत. मला जे समजतं त्याच्यावर मी बोलत आहे. मी हे एक्सप्लेन नाही करणार मला काय येतंय काय नाही येतंय. तर माहितीचा एक अधिकार असतो, त्याचं एक अर्ज आहे. ते अर्ज आपल्याला फिल करून आपल्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं. ठीक आहे. त्या अर्जामध्ये तुम्हाला जे पण काही माहिती पाहिजे आहे ते माहिती तुम्ही मागू शकता. शॉर्टमध्ये मागा, नोट्स बनवा त्याचे, आणि तुम्ही ते माहिती मागायचे. ते फॉर्म कुठं भेटेल मला माहीत नाही आहे अजून. मी गावामध्ये जाणार आहे. 23 तारखेला मी गावात जाणार आहे. तरी सर्वांनी मला सपोर्ट करा. मी अजून काय म्हणते, सर्व लर्निंग फेजमध्ये आहे मी. मी आज चालू जर केलो, जे राजकारण म्हणतो आपण, राजकारण मला नाही करायचं. मला ना स्वतः सरपंच व्हायचंय, ना मला स्वतः पॅनलमध्ये थांबायचंय. नाही थांबायचं, माझी तेवढी अवकात पण नाही आहे. ठीक आहे. आता जे गावामध्ये पाटील लोक आहेत त्यांनी सपोर्ट केला, त्याच्यातून कोण योग्य असेल, ज्याला वाटतंय स्वतःला योग्य आहे, मी सरपंच पदासाठी योग्य आहे, अशा लोकांनी स्वतःहून पुढे या. तुमच्यामध्ये लिडरशिप ची जे स्किल आहे ते ॲड करा.
आणि असं आता हे व्हिडिओ बघून मला डवचण्याचा प्रयत्न करू नका. मी एक शांत पोरगा आहे आणि गरीब आहे पहिली गोष्ट. पण माझ्यामध्ये फुल कॉन्फिडन्स, फुल मोटिवेट आहे मी. आणि हे दुनिया मला वाटते तुमच्यापेक्षा थोडीशी जास्त बघितलो मी. 4 वर्षाची चमचमीत जे दुनिया म्हणतो ना आपण ते. पण जे सुख आहे ते गावामध्येच आहे. आपल्या गावाला चांगलं ठेवलं पाहिजे, स्वच्छ, क्लीन, ठीक आहे. आणि हे सर्व बघून जर मला कोणी डवचण्याचा प्रयत्न केला, तुझं घर ठीक नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, असं तसं, ठीक आहे, तू तुझ्या घरी जे आता मायबाप आहेत तुझे बाहेर वॉशरूमला जातात, हे असं, हे बोलून जर मला कोणी डवचण्याचा प्रयत्न केला तर मी सर्व सोडून त्याच्या पाठीमागे लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण भेटू आपल्या गावामध्ये नेक्स्ट टाइम. तरी जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.